ही आत्महत्या आहे की हत्या हे मला कमेंटमध्ये सांगा. तेजस्विनीचं लग्न गोरखसोबत होतं आहे. पुण्यामध्ये मोठ्या धूमधामीमध्ये यांचं लग्न होतं. तेजस्विनी आपल्या सासरी नांदायला जाते. 2020मध्ये यांचं लग्न होतं आहे. त्याच्यानंतर 2020 ते 2022 या काळामध्ये सासरच्यांकडून तिच्यावरती मानसिक दडपण टाकलं जातं. माहेरून पैसे घेऊन येण्यासाठी तिच्यावरती दबाव टाकला जातो. शेवटीला 2022 साली ते आपल्या माहेरी कायमची निघून जाते. त्यानंतर मात्र सासरच्या आणि माहेरच्या काही सुज्ञ मंडळींकडून त्यांच्यामध्ये समेट घडवून आणला जातो. तेजस्विनी पुन्हा आपल्या सासरी नांदायला येते. 2023 साली तिला मुलगी होते. तिला मुलगी झाली म्हणून सासरच्यांकडून तिच्यावरती मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो. पुन्हा एकदा ती आपल्या माहेरी निघून जाते. त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही मंडळींकडून या दोघांमध्ये समेट घडवून आणला जातो आणि तिला पुन्हा एकदा सासरी नांदण्यासाठी पाठवलं जातं. आणि आता मग धोंड्याचा महिना आलेला असतो. या कारणासाठी तेजस्विनीच्या माहेरच्यांकडून जावयाला आपल्या माहेरी जेवणासाठी बोलवलं जातं. यावेळेला हा जावई हट्ट करून बसतो की मला ताटामध्ये सोन्याची अंगठी पाहिजे, त्याचबरोबर फ्लॅट घेण्यासाठी 3 लाखाची रक्कम पाहिजे. आता ही सगळी मंडळी पुन्हा एकदा दडपणाखाली येतात. माहेरी जाऊन गोरख तेजस्विनीला मारहाण करतो आणि या सगळ्यामुळे तेजस्विनी दडपणाखाली आलेली असते. ती आपल्या सासरी असताना 2 जून या दिवशी आपल्या राहत्या घराच्या खोलीमध्ये जाऊन दार बंद करून घेते, आत्महत्या करते. आणि हा तिचा नवरा गोरख तिच्या वडिलांना फोन करून सांगतो की तुमची मुलगी घराचा दरवाजा उघडत नाही आहे. ज्यावेळेला दरवाजा उघडला जातो त्यावेळेला अत्यंत भयानक अशी परिस्थिती असते. तेजस्विनीने गळफास घेतलेला असतो आणि आता या सासरच्यांवरती नवऱ्यासह सासू सासऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.